ठीक आहे, ठीक आहे. इरेक्शन टायमिंग वाढवण्यासाठी काय औषधी गोळ्या आहेत? बर, महत्वाचं सांगा मला की तुमचं वय काय सध्या? 45. बर, काही डायबिटीज, ब्लड प्रेशर काही आहे तुम्हाला? नाही, काही नाही. सध्या टायमिंग किती असेल एक अंदाजे थोडक्यात सांगितलं तर आम्हाला त्याप्रमाणे मार्गदर्शन करता येईल. 10 मिनिट. बर बर, काही हरकत नाही, सांगूया तुम्हाला. हे बघा, एनी टायमिंग बद्दल विचारलेलं आहे. आता यामध्ये गफलत कुठं होते, इरेक्शन टायमिंग त्याला म्हणायचं का शीघ्रपतन म्हणायचं, हे आपण त्यांना या आपल्या स्टडीमधनं सांगूया. मित्रांनो, तुम्ही खूप छान प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही पुढे येऊन प्रश्न विचारता म्हणजे हा तुम्ही लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करता. तुम्हाला काय विचारायचंय, या ठिकाणी कठोरता आल्यानंतर टायमिंग हा नॉर्मली किती असावा? काही जणांमध्ये असं म्हणणं की मला जो टायमिंग आहे त्यापेक्षा आणखी जास्त पाहिजे. त्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारच्या मेडिसिन्स आहेत. काही सेंट्रली ऍक्टिंग मेडिसिन्स आहेत, काही लोकली ऍक्टिंग आहेत. गरज पडलं तर पी शॉट सारख्या थेरपी देखील त्या ठिकाणी आहेत. तुम्ही तज्ञांना सेक्सॉलॉजिस्ट बघितल्यानंतर त्याचं सायकोजेनिक, न्यूरोजेनिक, वास्कुलोजेनिक, कार्पोरल किंवा कंडिशन रिफ्लेक्स हे काय कॉज हे पाहिलं जाईल. त्याप्रमाणे नक्कीच तुमचा टायमिंग हा वाढवण्यात येईल, जेणेकरून तुमच्या पार्टनरला तुम्ही सॅटिस्फाय करू शकता. मला